नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आज मी तुम्हाला गणपती बाप्पाला आपल्या घरी आणताना आपल्याला कोणते 21 नियम पाळायचे आहेत ते सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। श्री गणेशा आणि 21 या अंकाचा अतिशय जवळचं नातं आहे। त्यामुळे बाप्पाला घरी आणल्यानंतर 21 नियमाचं पालन करावं असं शास्त्रात सांगण्यात आलेलं आहे। शुभ कार्याची सुरुवात किंवा कुठल्याही पूजा असो, प्रथम गणरायाची पूजा केली जाते। लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना वेड लावणारा बाप्पा लवकरच घरी येणार आहे। त्यामुळे सर्वत्र गणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे। गणेश उत्सवाचा आनंद घेण्यासाठी शास्त्रानुसार बाप्पाची प्राणप्रतिष्ठा, नैवेद्य आणि विसर्जनापर्यंतचे कोणते 21 नियम आहेत, कोणचे लक्षात ठेवायचे ते तुम्हाला सांगते, ऐका। गणेशाला प्रसन्न करण्यासाठी पाळा हे 21 नियम। नंबर 1, घरात बाप्पा आणताना घराच्या मुख्य दरवाजावर यजमानाच्या पायावर दूध पाणी घाला, त्यानंतर त्यांचं औक्षण करा। नंबर 2, गणेश स्थापनास्थळी थोडे तांदूळ घालून त्यावर पाट ठेवा, त्यानंतर त्यावर बाप्पाला ठेवा। एक लक्षात ठेवा, मूर्तीचे वस्त्राने मुख झाकून ठेवलेले असावे। नंबर 3, गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी आंघोळ करून शुचिर्भूत व्हा, त्यानंतर कपाळी तिलक करून जर तुमचं मुंज झालेलं असल्यास यज्ञोपवीत धारण करा। नंबर 4, गणेश प्राणप्रतिष्ठेच्या आधी घरातील देवतांची पूजा करून घ्या। नंबर 5, बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना त्यांच्या मुखावरील वस्त्र काढून ठेवा। नंबर 6, बाप्पाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला समाई, निरांजन, उदबत्ती, कापूरदानी ठेवावी। नंबर 7, गणरायाच्या चरणी लावण्यात येणाऱ्या दिव्यांना गंध, हळद, कुंकू लावावं। नंबर 8, विघ्नहर्त्यासमोर विड्याचे पानं 2, त्यावर सुट्टे पैसे, सुपारी असे 5 विडे मांडून ठेवा। नंबर 9, बाप्पासमोर मोदकाचे नैवेद्य दाखवताना त्या ताटाखाली पाण्याने चौकोन मंडल करा। नंबर 10, गणरायाला पंचामृत नक्की दाखवा। नंबर 11, मोदक, पेढे इत्यादी नैवेद्य कधीही बॉक्समध्ये ठेवू नयेत, एखाद्या वाटीत किंवा ताटात मांडावे। नंबर 12, जानवे सोडून मोकळं आणि ओले करून पूजेसाठी तयार ठेवावे। नंबर 13, बाप्पासाठी कापसाची 21 मण्याची वस्त्रमाळ करा। नंबर 14, पूजा करताना यजमानाने उपरणं, सोहळं घालून पूजा करावी। नंबर 15, बाप्पासमोर पूजेसाठी तांब्या, तांबण, पळी इत्यादी भांडे लक्क करून छान मांडणी करा। नंबर 16, गणरायाला आपल्या डाव्या हाताला पाण्याने भरलेला तांब्या ठेवा, उजव्या बाजूला फुलपात्र, पळी किंवा उजव्या बाजूला तांबण ठेवा। नंबर 17, देवाचे सगळे दागिने पूजेपूर्वी किंवा नंतर बाप्पाला परिधान करा। नंबर 18, बाप्पासाठी 21 दुर्वाच्या 21 जुड्या नक्की ठेवा, सोबतच बिल्वपत्र, तुळस, शमी आणि शक्य असल्यास 21 प्रकारच्या पत्रे देवाला ठेवा, सोबत जास्वंदाचं फूल नक्की अर्पण करा। नंबर 19, हळद, कुंकू, गुलाल, शेंदूर, बुक्का, केशर, अष्टगंध पूजेसाठी आवर्जून ठेवा। नंबर 20, पूजा सुरू झाली की फुलपात्रात गरम पाणी नक्की घ्या। नंबर 21, बाप्पाची प्राणप्रतिष्ठा अतिभक्तिभावाने करा, महाआरती करा। कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार। सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।